महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। सोलापूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात, वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू। भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। पहिली घटना सोलापूर बार्शी महामार्गावरील वाडेगाव येथे घडली। त्यात 2 वर्षाच्या मुलाचा आणि त्यांच्या आजोबाचा मृत्यू झाला। दुसरी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डाणज गावात घडली आणि या अपघातात 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। दत्तात्रय पाखरे हे त्यांचे नातू शंभू पाखरे आणि 2 वर्षाच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात होते, तेव्हा माणेगाव येथे हा अपघात झाला। त्याचवेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर वाहनाने पाखरे यांना इतक्या जोरात धडक दिली की दुचाकी जागीच पेटून खाक झाले। या अपघातात शंभू या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी दत्तात्रय पाखरे याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर टिप्पर चालक नितीन काळे घटनास्थळावरून पळून गेला। नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला अटक करण्याची कारवाई करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार आरोपी टिप्पर चालक नितीन काळे हा मोबाईल फोनकडे पाहत गाडी चालवत होता। त्याने बेपर्वाईने गाडी चालवली आणि पाखरे यांच्या कारला आणि इतर 2 दुचाकींना धडक दिली, ज्यामध्ये 2 ते 3 जण किरकोळ जखमी झाले, परंतु दुर्दैवाने पाखरे कुटुंबातील आजोबा आणि नातू यांचा मृत्यू झाला। दुसरी घटना सोलापूर बार्शी महामार्गावरील नानज गावाजवळ घडली, ज्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 2 मित्रांची नावे अतुल तिवारी आणि देवेंद्र सिंह बघेल अशी आहेत। मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले अतुल आणि देवेंद्र सिंग गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरमध्ये केटरिंग व्यवसाय चालवत आहेत। हे दोघेही व्यवसायानिमित्त बार्शी तालुक्यातील वैराग येथे जात असताना बार्शीहून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। अपघातानंतर दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर।